माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावामधील ही घटना आहे. एक 25 वर्षीय तरुणी पुण्याला जॉबच्या निमित्तानं जाते. एका कंपनीमध्ये तिला नोकरीही लागते. कंपनीमधीलच एका मुलाशी तिची मैत्री होते. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि लग्नाची मागणी देखील घातली जाते. मुलीने घरी विचारून होकारसुद्धा मिळवला आणि पुढं जे घडलं ते नक्कीच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आपण पाहत आहात द डेली लाईफ आणि मी आहे दत्ता नाईक-नवरे. नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. माळशिरस तालुक्यामधील नातेपुते गावामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे. एक 25 वर्षीय तरुणी कामानिमित्त पुण्याला गेली. कंपनीमध्ये तिला काम देखील लागलं. त्याच कंपनीमधील एका कामगाराशी तिची मैत्री देखील झाली. त्याचं नाव होतं दक्ष वैद्य. ह्या दक्ष वैद्य आणि तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि हे प्रेम प्रकरण हळूहळू पुढे गेलं. काही दिवसांनी लग्न करायचं ठरलं. दक्षिणं तिला मागणी देखील घातली आणि त्या तरुणीने म्हटले की मी घरी विचारूनच ह्या लग्नाला होकार मिळाल्यानंतरच मी तुझ्याशी लग्न करेन. त्यानंतर दक्षने आपली सर्व कागदपत्रे घेऊन पुण्यामधील त्या मुलीच्या आत्याच्या घरी जाऊन आणि ह्या मुलीचे आईवडील नात्यापुत्याहून त्या पुण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथं सर्व काही ह्या लग्नाबाबतची बोलणी सुरू केली. त्यानं सांगितलं की त्यांनी बायोडाटा देखील आत्याच्या मोबाईलवरती पाठवला. त्याने सांगितलं की आम्ही घरामध्ये चौघे असतो. माझे आईवडील कोरोनामध्ये वारलेले आहेत आणि आत्ता सध्या मी आणि माझा भाऊ असतो आणि मी इथं पुण्यामध्ये माझी गावाकडं शेती आहे, 6 एकर शेती आहे असं त्यानं सांगितलं. आणि मी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उमरेगावचा रहिवासी आहे असं सांगून त्यानं या सर्वांचा विश्वास देखील संपादन केला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी कहाणी सुरू झाली ती इथूनच. आईवडील सर्व इकडे आले आणि त्यानंतर साधारण काही दिवसानंतर त्या मुलीच्या आईला एका महिलेचे फोन येऊ लागले आणि त्या फोनमधूनच हा खरा प्रकार उघडकीस आला. 2-3 वेळा फोन आल्यानंतर आईने तो फोन रिसीव केला आणि त्यावेळेला तिला सांगण्यात आलं की तुम्ही जे तुमच्या मुलीचं लग्न जमवलेलं आहे तर तो त्या ठिकाणी दक्ष वैद्य नसून तो दुसरा कोणीतरी आहे आणि त्यानं माझ्याबरोबर आधी लग्न केलेलं आहेत आणि आम्हा दोघाला 2 मुलं देखील आहेत आणि तो त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचा नसून तो मुस्लिम समाजाचा आहे. ही गोष्ट सांगितल्यानंतर या कुटुंबाचा पायाखालची जमीनच सरकून गेली आणि खऱ्या अर्थाने खरं काय आणि खोटं काय हे पाहण्यासाठी हे कुटुंब सर्वत्र त्या ठिकाणी फिरू लागलं. त्यांनी पाठवलेले आधार कार्ड, पॅन कार्ड हे दक्ष केशव वैद्य या नावानेच होतं. ते देखील व्हॉट्सॲपला आलेले होते आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी स्थानिक चौकशी केल्यानंतर इथं त्यांच्या प्रथमदर्शनी लक्षात आलं की या ठिकाणी हा आधार कार्ड नाव असलेलं आणि हे पॅन कार्ड आणि टॅक्स भरलेले रिटर्नची पावती देखील त्यानं पाठवली होती. म्हणजे ह्या दक्षनं अशा प्रकारे जे काही केलं होतं तर अशा प्रकारची व्यक्ती, अशा प्रकारचा आधार कार्ड नाही अशी खरी माहिती या ठिकाणी मिळाली. यानंतर मुलीच्या काकाने थेट या राहुरी तालुक्यातील उमरेगाव गाठलं. तिथल्या पोलीस पाटलांना विचारलं, गावात देखील चौकशी केली आणि त्यावेळेला तिथं माहिती मिळाली की ही व्यक्ती इथं कोणीही नसून आणि अशा प्रकारची याच्या अगोदर देखील दक्ष वैद्य नावाची इथं व्यक्ती कोणीही राहत नाही. त्यानंतर बऱ्यापैकी खरा प्रकार लक्षात आला. त्यानंतर या मुलीने तिच्या आईवडिलांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे घडलेला सर्व प्रकार सांगून आपली तक्रार दाखल केली. नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API विशाल वायकर साहेबांनी तात्काळ आपल्या तपासाची चक्र फिरवले आणि 10 तारखेला ह्या दक्ष वैद्यला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवून जे काय प्रकार घडलेला आहे तो त्याला सांगण्यासाठी सांगितला. आणि मग त्या ठिकाणी लक्षात आलं की हा जो दक्ष केशव वैद्य होता तर हा सैफ अली शेख हे ह्याचं खरं नाव होतं आणि त्यानं ह्या तरुणीची फसवणूक केली होती. आणि पहिलं लग्न झालेलं असताना देखील त्यांनी मी ब्राह्मण समाजाचा आहे आणि मी तुमच्या मुलीशी लग्न करतो, मी देखील पुण्यामध्ये सेटल आहे, माझी गावाकडं 6 एकर जमीन आहे, माझा एक भाऊ पुण्यामध्ये आहे,
आणि माझे आईवडील कोरोना काळामध्ये निधन पावलेले आहेत, अशा प्रकारे सर्व सांगून फसवणूक केलेली होती. आणि हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ही कबुली घेतली आणि त्याच्यावरती नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर माळशिरस कोर्टामध्ये त्याला हजर केल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. 16 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळाली. 16 तारखेला त्याला परत कोर्टामध्ये हजर केला असताना परत 6 दिवस त्याची पोलीस कस्टडी वाढवण्यात आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या पाठीमागं नेमकं काय रॅकेट आहे किंवा कशा प्रकारे त्या कुटुंबाची, त्या मुलीची लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक झालेली आहे याचा पोलीस शोध घेत आहेत का याच्या पाठीमागं मोठं काहीतरी धर्मांतर करण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडून भलताच काहीतरी प्रकार आहे, याचा सर्वाचा शोध नातेपुते पोलीस स्टेशन या ठिकाणी घेत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथं एक सांगावंसं वाटतं की आसपासचे बरेच तरुणी अनेक शहरांमध्ये जॉबच्या निमित्ताने जात असतात, अनेक कंपन्यामध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये जॉब करत असतात. पण खऱ्या अर्थाने मुली ज्या असतात त्या अशा प्रकारच्या ह्या दक्ष न राहिल्यामुळे, पूर्ण चौकशी न केल्यामुळे आणि थातूरमातूर विश्वास ठेवल्यामुळे अशासारख्या दक्ष वैद्य जे टोपण नाव आहे त्याला त्या ठिकाणी बळी पडतात. आणि खऱ्या अर्थानं इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही कुठल्याही असल्या भामट्यावरती विश्वास ठेवू नका. कुणीही काय तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असेल किंवा खरी पडताळणी करा, खरा विश्वास ठेवा, पूर्ण चौकशी करा. त्या गावामध्ये जाऊन शेजारी पाजारी तुमचे पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांच्याकडून खरी चौकशी करा. आणि त्यानंतरच अशा प्रकारे जर तुम्हाला काही लग्न जमवायचे असतील किंवा अशा प्रकारचं काही मैत्रीचे संबंध ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारे जागरूक राहणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने हे नातेपुते पोलिसांचं खूप मोठं कौतुक करण्याची गोष्ट आहे की त्यांनीच ह्या दक्ष केशव वैद्याला तात्काळ ताब्यात घेतलं, त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि त्याला रिमांडमध्ये जे काय त्याने हे केलेलं आहे त्याची कबुली देखील त्याने त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि या तरुणीला जे आपण म्हणतो की लाखो रुपयाची फसवणूक, पण खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाची फसवणूक होणार होती आणि त्या फसवणुकीपासून ह्या नातेपुते पोलिसांनी तिला वाचवलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या प्रकरणामधून सावधानतेनं किंवा जे काय आपल्या अवतीभोवती घडत आहे तर त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या मुलींना त्यापासून सावधान राहण्यासाठी शिकवलं पाहिजे. तर हाच माझा या व्हिडिओ करण्यापाठीमागचा उद्देश होता. धन्यवाद.